आज 3 मार्च तसा आमच्या एक आनंद उत्सवाचा सण, कारण 3 मार्च हा माननीय राजूभाऊ कोरे यांचा वाढदिवस. हा वाढदिवस साजरा करताना आम्ही गेले 7-8 वर्षापासून एक नाविन्यपूर्ण उपक्रम साजरा करायचा. वाढदिवस हा फक्त एक आनंद उत्सव न साजरा करता त्या माध्यमातून समाजातील गरजवंत, समाजाला उपयोगाचं, हिताचं काहीतरी कार्य व्हावं ह्या उदात्त हेतूने आम्ही कार्य करायचं ठरवलं. याबरोबरच आम्ही ह्या उदात्त हेतूनच आपल्या गावातील श्री महालक्ष्मी मंदिरचं बांधकामाचं काम सुरू करण्यात आलं. या बांधकाम काम करताना याच्यासाठी कोणतीही निधीची तरतूद नव्हती, शासकीय निधी मिळत नव्हता. त्यामुळं आम्ही यासाठी माननीय राजूभाऊ यांनी निर्णय घेतला की सदर मंदिर आपण स्वतःच उभा करायचं आणि त्या माध्यमातून 5,51,000 रुपये खर्च करून मंदिरचे सभागृह बांधकामास सुरुवात केली. तदनंतर तेथे विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन आज कवर तीर्थक्षेत्रामध्ये मंदिर समाविष्ट करून घेऊन आज मंदिर असं भव्य दिव्य असं मंदिर उभा राहत आहे. आता ह्या वर्षी आपण त्या मंदिरामध्ये मंदिरचं सर्व बांधकाम पूर्ण झालेलं आहे, कळस बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आता तिथं मूर्तीची स्थापना करायची आहे. यावर्षी विविध उपक्रम साजरा करून पैसे जेवण वगैरे असे उपक्रम साजरा करण्यापेक्षा मंदिरामध्ये महालक्ष्मीची मूर्ती आणून आपण एक कायमचं स्थावर असं एक देवाचं कुलदैवत विजयनगरला स्थापन व्हावं या उदात्त हेतूने आपण मंदिराची मूर्ती आणण्याचं जाहीर केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण महालक्ष्मी मंदिरमध्ये महालक्ष्मीचं मूर्ती आणणार आहोत. त्यानंतर आता आपण दरवर्षी हे उपक्रम साजरे करतोच, त्याप्रमाणे मागील वर्षी आमच्या वडिलांचा वाढदिवस होता. त्यावेळीही आपण गावाला सेवाभावी वृत्तीनं गावाच्या गरजवंत लोकांना दवाखान्यासाठी जाण्यासाठी एक चांगली सोय निर्माण व्हावी, त्याचबरोबर इथून विजयनगर इथून मोहननगरला जाण्यासाठी प्रयत्न नेण्यासाठी असू दे अथवा विविध लोकांना हॉस्पिटलला नेण्यासाठी गाडीची आवश्यकता अत्यंत निकडीची होती. त्या अंतर्गत आपण कोऱ्यांना सेवारत मागील वाढदिवसापासून आपण आमच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त 75वे वाढदिवस साजरा न करता आपण गावासाठी सेवारत ही एक गाडी गावासाठी भेट म्हणून दिली. आज त्याची गरजवंत लोकांना खूप मदत पडत आहे. यापूर्वी गावात वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करून आज गावाला एक सुंदर रूप येण्यासाठी प्रयत्न करत आहे. गाव हे फुलाचं गाव बनावं या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहे. गावात आज प्रत्येकाच्या घरापुढे विविध प्रकारची फुलाची झाडं, त्याचबरोबर रस्त्यानेही फुलाची झाडं आम्ही लावलेलो आहोत. त्याचबरोबर आपण पाहिलात तर आमच्या गावामध्ये हनुमान मंदिर हे पूर्ण जुनं 1961ला निर्मित झालेलं मंदिर हे पूर्ण एकदम असं जीर्ण अवस्थेत होतं. त्याचाही कायाकल्प ह्या वाढदिवसाच्या अवांतर खर्च टाळून आपण त्या मंदिराची निर्मिती केली. त्याचबरोबर गावात आज मागील वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द करून आपण नारळाची झाडं हे गावातील नागरिकांना भेट म्हणून दिली. विविध प्रकारची शेवग्याची रोपं असू देत किंवा बांबू लागवड असू दे, यासाठीही आमचा कंटिन्यू प्रयत्न सुरू आहे. विजयनगर एक आदर्शवंत चांगलं गाव व्हावं आणि ते गरजूवंतांना उपयोगी पडावं या दृष्टीनं माननीय राजूभाऊ यांचं कायमच एक दृष्टिकोन असतो आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही विजयनगर सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते, राजूभाऊ कोरेवर प्रेम करणारे युवा कार्यकर्ते, राजूभाऊ कोरे युवा मंच यांच्या माध्यमातून आम्ही हे कायम करत आहोत. यासाठी विजयनगर गावातील सर्व ग्रामस्थ, नागरिक, राजूभाऊवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते यांचा अतोनात असं सहभाग, मोलाचा सहभाग मिळाल्यामुळे हे सर्व शक्य होत आहे. सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं राजूभाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि इथून पुढेही जे गावाने विश्वास आमच्यावर दिलेला आहे, राजूभाऊवर विश्वास ठेवलेला आहे, या विश्वासाला पात्र राहून विजयनगरचा सर्वांगीण विकास, शाळा, दवाखाना, त्याचबरोबर मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कायमच कटिबद्ध असो आम्ही राहू. राजूभाऊ यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी ग्रामविकास पॅनल, त्याचबरोबर पैलवान शंकर बसाप्पा कोरे विजयनगर विकास सोसायटी, त्याचबरोबर कृष्णाई महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था या माध्यमातून सहकारी संस्थेतही राजूभाऊंनी एक विजयनगरला रोपटं लावलेलं आहे. त्याचंही भरभराटीत रूपांतर होत आहे आणि हे सर्व विजयनगरमधील ग्रामस्थांच्या, नागरिकांच्या सहकार्यामुळं होत आहे, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यामुळे होत आहे. सर्वांच्या माध्यमातून राजूभाऊंना मी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. आपण लवकरच पैलवान शंकर बसाप्पा कोरे विविध कार्यकारी विकास सोसायटी मार्फत लोकांना मोफत व सुलभ कर्ज उपलब्ध व्हावं, शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे कर्ज येथे एकाच स्थळी एका ठिकाणी मिळावे यासाठी माननीय राजूभाऊ कोरे यांच्या चेअरमन साहेब यांच्या नेतृत्वाखाली लवकरच एक मोठी अशी मीटिंग घेत आहोत आणि त्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना कर्ज कशा प्रकारे सुलभ मिळेल आणि ते कर्जाचा उपयोग करून त्यांच्या जीवनमानामध्ये कशा प्रकारे बदल घडवून येता येईल यासाठी आम्ही लवकरच त्याचे एक 8 दिवसामध्ये नियोजन लावत आहोत, बैठक लावत आहोत. या बैठकीसाठी सर्व शेतकऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे. विजयनगरच्या आसपासच्या लगतील सर्व शेतकऱ्यांनी, विजयनगर, ढवळी, वड्डी,
बेडग आणि त्याचबरोबर म्हैसाळ परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे अशी पण मी विनंती एक सर्वांना करतो. त्याचबरोबर आज ही वाढदिवसानिमित्त आम्ही इतर काही कार्यक्रम करण्यापेक्षा आज मशानभूमीमध्ये वड पिंपळाची तब्बल 100 झाडं लावत आहोत. मशानभूमी व कब्रस्तान येथे दोन्ही ठिकाणी आज वृक्षारोपण करून एक नवीन गावातील प्रत्येकांना वृक्षाचं गरजेचं आहे. आज जे उष्णता वाढत आहे, हवामान बदल झालेला आहे, पाण्याची कमतरता भासत आहे, यासाठी वृक्षारोपण शिवाय कोणताही पर्याय नाही आणि ते केलं पाहिजे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. याचं भान ठेवून आज ही वृक्षारोपणच आम्ही करत आहोत. त्याचबरोबर रेल्वे स्टेशनमध्ये तब्बल 4.5 एकर मध्ये आज आंब्याची बाग फुलवण्यात आलेली आहे. तिथे आंबा, चिंच, त्याचबरोबर संत्री, मोसंबी आणि रामफळ, सीताफळ याची वृक्ष लावलेले आहेत आणि आज ती बहरलेली आहेत. ते पाहूनच खूप आनंद आणि उल्हास येतो. अशा प्रकारे गाव एक समृद्ध बनवण्याचं आमचं मानस आहे. त्याचबरोबर आमची जिल्हा परिषद शाळा, सरस्वतीनगर शाळा, विजयनगर शाळा, धामणी शाळा याही एक आदर्शवंत शाळा बनवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, बनवलेला आहे. पंचक्रोशीतील सर्व गावातील विद्यार्थी आमच्या इथे येतात, ही आमच्या कामाची पोचपावती आहे आणि यासाठी जे या शाळेतले आमचे शिक्षक आहेत यांचा आवरत प्रयत्न, शालेय व्यवस्थापन समितीचे काम आणि राजूभाऊ यांचं नेतृत्व, राजूभाऊ यांची बघण्याची दृष्टिकोन, त्या दृष्टीने केलेलं कार्य यामुळेच हे सगळं साध्य झालेलं आहे. आणि यासाठी गावातील दानशूर व्यक्तींनी केलेलं लोकसहभाग, लोक वर्गणी दिलेले हे पण तितकंच गरजेचं आणि कायम ते देतात, म्हणून आमची शाळा 1 नंबर आहे. आणि ह्यासाठी राजूभाऊ यांचं दिव्य नेतृत्व आणि राजूभाऊ यांचं एक वेगळी विचारसरणी, एका प्रत्येक गोष्टीला पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन, यामुळे हे शक्य झालेलं आहे. आणि या वाढदिवसानिमित्तही त्यांचा आजही सकाळच्या जर कार्यक्रमाचं बघितलं तर आज ही शाळा कशी चांगली होईल, आपल्या गावातील लोकांना कर्ज कसे प्रकारे उपलब्ध होईल, आपल्या तरुणांना कशा प्रकारे काम मिळेल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न करत आहेत. आणि हेच त्यांचं घोतक आहे की आज इतका मोठ्या प्रमाणात तरुण त्यांच्या सोबत उभा आहे. आज बघितलं तर विजयनगर यामध्ये आरोग्याच्या दृष्टीनं खूप मोठं काम, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र विजयनगरला होत नव्हतं, कारण विजयनगर लोकसंख्या 5000 पेक्षा कमी असणं, विजयनगर पासून 3 किलोमीटरवर दवाखाना असणं, या सर्व गोष्टीमुळे विजयनगरला दवाखाना मंजूर होत नव्हता. परंतु राजूभाऊ यांच्या विशेष प्रयत्नामुळे, माननीय नामदार सुरेशभाऊ खाडेसाहेब यांच्या सहकार्यातून, माननीय जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या प्रयत्नातून आणि सर्वांच्या अतोनात कष्टातून विजयनगर येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर झालं. त्याचं आज बांधकाम पूर्ण झालंय. लवकरच ते सर्व सेवासाठी उपलब्ध होत आहे. विजयनगरची प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत ही आसपासच्या सर्व गावापेक्षा एक वेगळी, युनिक असं बांधलेलं आहे. सर्वांनी आवर्जून आमचा दवाखाना पाहायला हवा, हे एक आमचं राजूभाऊ कोरे प्रेमी युवक मंडळातर्फे आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो.